मित्रांनो, एक अत्यंत चीड आणणारी एक घटना घडलेली आहे. ती घटना घडलेली आहे आपल्या पुण्यामध्ये, मुळशी तालुक्यामध्ये पौड गावात. तर काय झालं नेमकं काय? ते आपण याच व्हिडिओमधनं पाहणार आहोत. तर नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहताय आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्तालाय. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण टार्गेट पण अचीव्ह करायचं आहे. 1000 सबस्क्रायबर अजून झालेले नाहीये. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती भेटली असेल तर लाईक आणि शेअरही करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यामध्ये पौडगाव एक गाव आहे. ते शांत चित्ताने राहतात लोकं. धार्मिक ऐक्याने नांदणारं एक गाव आहे. ते कुस्ती आणि राजकारण या उत्सवामुळे नेहमी चर्चेत असलेलं एक गाव आणि एक गंभीर कारणामुळे आज चर्चेत आलेलं आहे. 2 मे 2025 रोजी संध्याकाळी पौडमधील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मंदिरात लाईट गेल्यानंतर रितेश जाधव या गावकऱ्याने मूर्ती खाली पडलेली पाहिली. त्यानंतर गावातील एक तरुणासह सीसीटीव्ही तपासला असता एक तरुण मंदिरात घुसून मूर्ती खाली टाकत, लघुशंका करत आणि अश्लील वर्तन करत असल्याचं दृश्य समोर आलेलं आहे. तर हा तरुण कोण? तर चांद शेख नावाचा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला त्याच्या घरी जाऊन पकडलं. त्याचे वडील नौशाद शेख यांनीही गावकऱ्यांना धमक्या दिल्या. संतप्त जमावाने दोघांवर मारहाण केली. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आणि तणाव वाढला. काही ठिकाणी मशिदीवर दगडफेक झाली. मात्र यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. या प्रकरणावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी चांद शेख आणि नौशाद शेख याच्यावर व्हीएनएस कायद्याअंतर्गत कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये धार्मिक भावना दुखावणे, देवस्थानाची विटंबना करणे, धमकी देणे आणि तणाव निर्माण करणे यांचा समावेश आहे. गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजाने शांततेने आणि संयमाने प्रतिक्रिया दिली. सर्व धर्मीय शांतता समिती स्थापन करण्यात आली असून बाहेरून आलेल्या नागरिकांची कागदपत्र तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. मशिदीमध्ये आता केवळ स्थानिक मुस्लिम बांधव प्रार्थना करतील असाही ठराव मुस्लिम समाजातर्फे करण्यात आलेला आहे. या घटनेवर बजरंग दल, सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय आणि राजकीय नेतेही सक्रिय झालेले आहेत. नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत यावर तीव्र प्रतिक्रिया 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 दिली आहे. या घटनेनंतर पौड गावात शांतता प्रस्थापित आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या प्रकरणाच्या पुढच्या तपासाकडे लागलेलं आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई कधी होते आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे पुढच्या तपासातून समोर येईल. कृपया शांतता राखा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. धर्म आणि जात यावरून तणाव न वाढवता एकत्र राहण्याचा संदेश पसरवूया आणि एकत्र राहा असे आव्हानही सगळ्यांना करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा या लोकांना काय केलं पाहिजे? कोणती शिक्षा दिली पाहिजे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी. बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्तालाय. धन्यवाद.